हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत। ज्योतिबाच्या दर्शनाला आलेले आहेत आणि ज्योतिबाच्या गुलालाने देखील ते माखलेले आहेत। दर्शनासाठी आलेले आहेत, काय भावना आहे? अतिशय भक्तिमय भावना, सर्वसामान्य माणसासारखा प्रत्येक माणूस गावागावातून गावखेड्यातून या ठिकाणी येत असतो। मी सुद्धा इथे येताना खासदार म्हणून आलेलो नाही, तर त्याचा एक भक्त म्हणून, एक भाविक म्हणून या ठिकाणी आलोय। आज खासदार झालोय म्हणून नव्हे, तर त्याच्यापूर्वी ज्यावेळी यात्रा असायची त्यावेळी या ठिकाणी यायचो आणि आज एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि समाधान या निमित्तानं आहे। ज्योतिबाच्या पायाशी काही सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्या आशीर्वादाने मिळाली, गरिबांची सेवा करण्याची मिळाली। दख्खनचा राजा तो आहे आणि त्याचे सेवेकरी आम्ही आहे। त्या सेवेमध्ये आपण त्याच्या प्रति काय अर्पण करतो, ह्या भावना सुमनांच्या बरोबर त्याच्या येणाऱ्या भक्तांचं समाधान कशा पद्धतीनं होईल, त्यांना कशा पद्धतीनं सोयीसुविधा पुरवता येतील, याच्यासाठी माझा प्रयत्न ज्योतिबा डोंगरापासून ते पंचकृषीमध्ये आहे। मला आज समाधान आहे की यात्रेच्या निमित्तानं त्याचा आशीर्वाद घेऊन माझ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा मला या ठिकाणी पुढे जाता येतं। गेली अनेक वर्ष ज्योतिबा हा जो विकास आहे, परिसराचा विकास आहे, तो रखडला होता, संत गतीने चालू होता। या विकासासाठी नेमकं तुम्ही काय केलं? आत्ता आपण ज्योतिबाला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये आत्ता देऊ केले, त्याचबरोबर 50 लाख रुपये इंटरनल ज्योतिबा जो या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी देऊ केले। ज्योतिबा प्राधिकरण करून या ठिकाणी राज्य शासनाने एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट इथं करण्याचं नियोजन केलं आहे। त्यामध्ये मी असेन, विनय कोरे सावकर असतील, यांनी स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या एकदा या ठिकाणी परवानगीनं आम्ही संपूर्ण या परिसराचा तिरुपतीच्या धर्तीवर आपण त्याचा या ठिकाणी पायलट तयार करतोय, जेणेकरून या पंचकृषीला एक वेगळी उंची तयार होईल आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून त्या सर्व व्यवस्थेला हजारो कोटी रुपयाचा निधी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी लागेल, जेणेकरून सर्व कामांना गती त्या ठिकाणी येईल। नुसता ज्योतिबाच नव्हे तर आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व पंचकृषींचा कायापलट करण्याचा त्याच्यामागचा या ठिकाणी हेतू आहे। येणाऱ्या भाविकांची त्या निमित्तानं सोय होईल आणि हजारो भाविक अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हे दर्शनाला येऊ शकतील आणि त्यांच्या गैरसोयी कुठे होणार नाही। नॅशनल हायवेचं आपण काम पाहू शकता, नॅशनल हायवे आता आम्ही यातून पायथ्याशी आणून ठेवलेला आहे। त्याचबरोबर इथून रेल्वे जाण्यासाठीचा कोकणाकडे आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केला आहे। त्याचबरोबर ज्योतिबाला प्राधिकरणाचा या ठिकाणी करतो, असे तिहेरी हेतूनं आम्ही या ठिकाणी ज्योतिबा ओव्हरऑल डेव्हलपमेंट प्लॅन त्या ठिकाणी आखलेला आहे। लोकसभेचा प्रचार चालू आहे, इतक्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही खरं तरी दर्शनासाठी आलेला आहात। कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि काय लोकांचं म्हणणं आहे? अतिशय उत्साहानं आणि जोमानं या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचार सुरू आहे। ही चैत्राची यात्रा आहे आणि तो दख्खनचा राजा आहे। जशी ही सासनकाठी उंच उंच आपल्याला त्या ठिकाणी जाताना दिसते, मोदी साहेबांच्या विचाराची, विकासाची गुढी अशाच पद्धतीनं उंच जाऊ दे आणि त्याच्यावर जशी भगवी पताका वर त्या ठिकाणी दिसते, ही भगवा पताका कायम परमेश्वरी आशीर्वादानं वर जाऊ दे, असं वातावरण खऱ्या अर्थानं सर्व भारतामध्ये आहे। आणि निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल की एक सर्वसामान्य माणसामध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असते, या उत्सवामध्ये मानकरी जे ठरणार आहेत ते लोकसेवेचे मानकरी आहेत आणि ते मानकरी गावामधनं या ठिकाणी ज्यावेळी दिल्लीला जातील त्यावेळी मोदी साहेबांचे हात बळकट करतील। याच्यासाठी 400 पारचा जो नारा आहे, निश्चितपणे ज्योतिबाच्या डोंगरावरनं तो 400 पारचा नारा या ठिकाणी पूर्ण झालेला दिसेल। मला निश्चितपणे खात्री आहे की तळागाळातली सर्वसामान्य माणसाची सेवा या ठिकाणी मोदी साहेबांनी 5 वर्षामध्ये केली, त्याचं फळ त्यांच्या पत्रामध्ये परमेश्वर नक्की टाकेल। 28 तारखेला मोदी साहेब कोल्हापुरात येत आहेत प्रचारासाठी, कसं नियोजन आहे? प्रचारासाठी अत्यंत जोरात आणि तळमळीने हे 3-4 जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी जमतात। मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी त्यांनी केलेलं काम, याच्यामुळे त्यांच्यावर असणारी श्रद्धा, मोदीजी गॅरंटी देत आहेत एखाद्या गोष्टीची। गॅरंटी माणूस कोणाची घेतो की जो माणूस खऱ्या अर्थानं त्या गॅरंटीच्यासाठी पात्र असतो। आज मोदी साहेबांची गॅरंटी ही विकासाची गॅरंटी आहे आणि विकास यात्रेमध्ये विकसित भारताचं स्वप्न ते 2047 जे साली पाहतात, 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 2047ला विकसित भारताचं स्वप्न जे पाहतात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारत सज्ज झाला आहे। त्या गतीनं त्या ठिकाणी दौड करतोय। जगाच्या पाठीवरची 5वी मोठी अर्थसत्ता म्हणून भारत देश आता या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे। कोविडच्या काळानंतर सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारताचं प्रगतीचा परचम हा जग मानतं आहे आणि जगामध्ये जी भारताची प्रतिष्ठा वाढलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं ह्या देशवासियांचा हातभार आहे, पण त्याचं नेतृत्व मोदीजी करतायत आणि मोदीजींच्यामुळं खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला आपली उंची या ठिकाणी वाढल्यासारखी वाटते, कारण देशाची प्रतिष्ठा वाढणं ही सामान्य माणसाची प्रतिष्ठा वाढल्यासारखं आहे। आणि या प्रतिष्ठेला परत एकदा नवीन कुंदन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजी या देशाला विकसित भारत करण्यासाठी म्हणून जे या ठिकाणी संकल्प यात्रेमध्ये निघालेत, त्या यात्रेचे आम्ही सगळे वारकरी आहोत। निश्चितच भारतातल्या तमाम जनतेच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा त्यांच्यामार्फत पूर्ण होतील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही। मला 2019चा तो प्रसंग आठवला, ज्या दिवशी आपण दोघंच तुमच्या निवासस्थानी होतो, निकाल आला
आणि हजारोंच्या संख्येने लोकांनी येऊन तुम्हाला खांद्यावर घेतलं आणि असाच गुलाल तुमच्या अंगावर त्यावेळी टाकला होता. 24चं काय परिस्थिती? 24ला त्याच्याही पेक्षा जास्त अंगावर तुम्हाला गुलाल दिसेल आणि आपण इंटरव्ह्यू तशाच पद्धतीनं करू. महाराष्ट्रामध्ये तरुणांचं एक या ठिकाणी वैचारिक हे आहे, जाळं आहे. मी एक तरुण कार्यकर्ता आहे आणि अनेक आव्हानातनं मी या लोकसभेकडे या ठिकाणी पाहतो. या लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रीय प्रवाहामधनं या ठिकाणी कामातनं मग नॅशनल हायवेज असतील, MIDCs असतील, रिव्हर कन्झर्वेशन प्रोग्राम असेल, रिव्हर डिझास्टर मॅनेजमेंट प्रोग्राम असेल, त्याचबरोबर असणाऱ्या महापालिका ह्या मतदारसंघामध्ये करून घेण्यापासून ते इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेसमध्ये मला 5 वर्षासाठी निवडून दिलं होतं. म्हणजे 50 ओव्हरची मॅच आहे म्हणून सांगितली होती आणि पाऊस पडल्यामुळे 2020 झाली. 2-2.5 वर्ष आम्हाला क्लिअर काम करता आलं. पण 2.5 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पूर्वीच्या खासदारांनी काम केलं होतं त्याच्या 10 पट काम करणारा खासदार या मतदारसंघाला लाभला, हे मी आपल्याला प्रूफसह सांगू शकतो. आणि मी जे बोलतोय ते करून दाखवलं. मी ज्यावेळी लोकसभेचं रणशिंग फुंकलं, मागच्या वेळी लोकसभेला माझं पहिलं भाषण झालं, त्यावेळी मी सांगितलं होतं मी कुणाला वाईट म्हणणार नाही, कुणाला शिव्या श्राप देणार नाही, मी चांगला आहे आणि त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवेन हा शब्द देऊन मी लोकांच्यामध्ये उतरलो होतो. मी 5 वर्षामध्ये कुणावरही टीका टिप्पणी किंवा कुठेही या ठिकाणी निगेटिव्हिटीचं राजकारण केलेलं नाही. या मतदारसंघाला पॉझिटिव्हिटीनं पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि त्याचं उत्तर गावागावातल्या विकासामध्ये त्या ठिकाणी या विकास यात्रेमध्ये आपल्याला नक्की दिसेल. गेल्या 2.5 वर्षामध्ये मागील खासदारांच्या 10 पट इतकं काम मी माझ्या मतदारसंघात केलेलं आहे आणि त्याच्या जोरावरच पुन्हा एकदा 2024चा हातकणंगलेचा खासदार मी असणार अशा पद्धतीचं अपेक्षा धैर्यशील माने यांनी साम TV सोबत बोलताना व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.